मित्रांनो, फायनली 1 रुपयात पीक विमा योजना ही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. अजितदादा पवार यांनी स्पष्टच सांगितलेले आहे की ही योजना आम्ही बंद करण्याच्या मार्गावर आहोत आणि या योजनेखाली आम्ही दुसरी योजना अंमलात आणण्याचं ठरवत आहोत. तर मित्रांनो, तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी वेळेत काढलं, त्यानंतर शेतकऱ्यांना पीक विम्यासंदर्भात वेळेत काढलं, त्यानंतर महाडीबीटीच्या योजनासंदर्भात वेळेत काढलं. अशा बऱ्याच गोष्टींसाठी शेतकऱ्यांना तुम्ही वेळेत काढलेलं आहे आणि त्या अंतर्गत तुमचेच काही कर्मचारी किंवा तुमचेच काही लोक जे जवळपास जालना जिल्ह्याचा अख्ख्याला अख्खा जे निधी आहे अतिवृष्टीचा ते सुद्धा खाऊन टाकलेला आहे तुमच्या लोकांनी. तरीसुद्धा आम्ही शेतकऱ्यांनी सहन केलेलं आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही डायरेक्टली म्हणता की बुवा 1 रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांनी किंवा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आम्हाला चुना लावलेला आहे. मित्रांनो, चुना लावलेला आहे असं अजितदादा पवार यांनी म्हणलेलं आहे, खरं आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही देखील शेतकऱ्यांना बऱ्याच वेळेस चुना लावलेला आहे. ते म्हणजे निवडणुकीच्या अगोदर तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली, आश्वासन केलं आणि त्यात सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना चांगल्याच प्रकारचा चुना लावलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही शेतकऱ्यांना पीक विमा संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात चुना लावलेला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर तुम्ही 150 रुपये टाकता, 200 रुपये टाकता, 250 रुपये टाकता आणि हेक्टरी ह्या रकमा तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करता. हे सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना चुनाच लावलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अख्ख्याला अख्खा निधी खाल्लेला आहे. तुमच्या कर्मचाऱ्यांनी किंवा तुमचे जे लोक आहेत त्यांनी अख्ख्याला अख्खा जवळपास तेवढा निधी 50 कोटींचा निधी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गिळलेला आहे या लोकांनी, कर्मचाऱ्यांनी. ते सुद्धा शेतकऱ्यांसाठी एक तुम्ही चुनाच लावलेला आहे. मित्रांनो, एवढे सगळे तुम्ही शेतकऱ्यांना चुना लावलेला आहे आणि तुम्हाला थोडा काय त्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी म्हणा किंवा इतर जिल्ह्यातील थोड्याफार शेतकऱ्यांनी चुना लावलेला आहे, तेच तुम्हाला सहन झालेलं नाही. म्हणजे किती मोठी कमालीची गोष्ट आहे मित्रांनो की यांना एवढं एक छोटेसे पीक विम्यासंदर्भात जे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चुना लावलेला आहे किंवा नको त्या जागेवर पेट्रोल पंपाच्या जागेवर पीक विमा काढला, काही शेतकऱ्यांनी एने प्लॉटवर पीक विमा काढला. मान्य, शेतकऱ्यांनी सुद्धा चुना लावला, हे सुद्धा आपण मान्य करूया. काही शेतकऱ्यांनी सरकारला सुद्धा गाडण्याचा प्रयत्न केलेला आहे, गाडण्याचा. परंतु मित्रांनो, शेतकऱ्यांनी जस्ट पीक विम्यासंदर्भात सरकारची फसवणूक केलेली असेल सुद्धा किंवा आहे सुद्धा. परंतु शासनाने शेतकऱ्यांची किती मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे हे सुद्धा सर्वांच्या डोळ्यासमोर आहे, मीडियासमोर आहे आणि सगळ्यांसमोर आहे. कर्जमाफीचा टॉपिक साईडला ठेवला, त्यानंतर पीक विम्याचा टॉपिक साईडला ठेवल्यासारखं केलं. म्हणजे तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना 150 रुपये 200 रुपये एक भीक विमा देता आणि तुम्ही शेतकऱ्यांना चुना लावता या पद्धतीनं सिस्टमॅटिकली. आणि तुम्ही शेतकऱ्यांना म्हणता की ग्रामीण भागातील शेतकरी गरीब शेतकरी असतात, त्या शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत असतात आणि त्यांना तुम्ही पीक विम्याच्या जे प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना देता काय 100 रुपये देता, 150 रुपये देता, या रकमा तुम्ही वितरित करता आणि तुम्ही म्हणता की आम्हाला शेतकऱ्यांनी चुना लावलेला आहे. म्हणजे आम्ही शेतकऱ्यांनी थोडाफार काही एखादा चुना लावला थोड्याफार प्रमाणात, ते तुम्हाला थोडंसंही सहन झालेलं नाही आणि तुम्ही पीक विमा योजना जस्ट एवढं म्हणजे ते नाही का चिडल्यासारखं झालेलं आहे. मित्रांनो, थोडंसं काही शेतकऱ्यांनी यांची फसवणूक केली की हे लोक चिडलेले आहेत आणि लगेचच पीक विमा योजनाच बंद करून टाकतो 1 रुपयात पीक विमा, असं देखील ते म्हणत आहेत. काही हरकत नाही मित्रांनो, पीक विमा योजना बंद केली तरी चालेल. पहिल्यासारखं जरी यांनी निकष लावले की अगोदर जसं पीक विमा प्रत्येक पिकाला जे रक्कम भरावी लागायची 500 रुपये 400 रुपये या पद्धतीची, काही हरकत नाही, ती देखील आम्ही भरूत. परंतु मित्रांनो, सरकारने अशी गॅरंटी द्यायला पाहिजे की ही जे आपण रक्कम भरतील त्या अंतर्गत तुम्हाला 100% पीक विमा मिळवूनच देऊ, अशी सुद्धा गॅरंटी द्यायला पाहिजे. कारण मित्रांनो, एवढी रक्कम सुद्धा भरून शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल की नाही असे प्रश्न पडतात. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. सरकार विरोधात काही बोलायचा आता सध्या प्रश्नच राहिलेला नाही, कारण की सरकार मनमानी करत आहे. मनमानी कंपन्या सुद्धा पीक विम्यासंदर्भात करत आहेत. कर्जमाफी सुद्धा होईल की नाही अशी गॅरंटी राहिलेली नाही. अशी होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.